आणि एका बाजूला मायबाप हो, दुसरी आई होती, तिचं नाव होतं गांधारी माता. आहे ना इतिहास महाभारत. तरी दोन एका बाजूला माता होत्या आणि या दोन मातांनी आपल्या लेकरांचं संगोपन केलं. दोन मातांनी आपल्या लेकरांचं संगोपन केलं. एका मातेनं लेकरं अधर्म करतायत दुर्लक्ष केलं, एका मातेनं लेकरं धर्म करतायत लक्ष दिलं. आणि त्याचा विपर्यास महाभारतात सला बायबाप. 100 पोरांना माहित होतं 5 पांडवांची पत्नी द्रौपदी आपली वहिनी. वहिनी ही आई प्रमाण असते आणि या आईचं आपण वस्त्रहरण करावं का? दुर्योधनानं आदेश दिला. ऐकू द्या, दुर्योधनानं आदेश दिला, दुःशासना आणि त्या द्रौपदीला या भर सभेमध्ये. आणि दुःशासनानं त्या द्रौपदी मातेचे अरे केस हातामध्ये धरले आणि द्रौपदी मातेला पडत चढत रक्तबंबाळ होईपर्यंत त्या भर सभेमध्ये आणलं गेलं. महाभारत मायबाप सांगतोय तुम्हाला, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. भर राजसत्तेच्या सभेमध्ये द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा आदेश दिला दुर्योधनानं. अरे वहिनी ही स्वतःच्या आईप्रमाणे असते. स्वतःच्या आईची वस्त्र काढण्याचं महापाप याच महाभारतात घडलं मायबाप. द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात लावला. अरे गांधारी नावाची आई डोळ्याने आंधळी नव्हती. धृतराष्ट्र नावाचा बाप मात्र जन्माने आंधळा होता पण विचाराने आंधळा नव्हता, कानाने भैरा नव्हता. अधर्म चाललाय बापाला समजत होता. बाप लेकराच्या चुकावरती पांघरून घालत होता. आईने सुद्धा पतिव्रता धर्म पाळण्याकरता माझा नवरा आंधळा म्हणून आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधली. पण आईला कान होते, कान ऐकत होते, पोरं अधर्म करतात. आईनं दुर्लक्ष केलं. मायबाप त्या गांधारीची द्रौपदी सून होती. सून ही लेकीप्रमाणे असते. अरे लेकीची वस्त्र